तर नमस्कार भावानो, आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत. इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजे इंडियन पोस्ट ऑफिसमार्फत ग्रामीण डाक सेवक एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 त्याचे नोटिफिकेशन आपल्याला 31 जानेवारी 2026 रोजी आले होते. त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म हे 2 फेब्रुवारी 2026पासून ऑलरेडी चालू झाले. त्या संदर्भात नोटीसमध्ये संबंधित ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेलं आहे की ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाकसेवक या 3 पदांसाठी. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ओपन करू शकता. ॲप्लिकेशन मल्टिपल नसावेत असं स्पष्टपणे सांगितलं आहे. ऑनलाईन म्हणजे 1 टाईम रजिस्ट्रेशन हे 31 तारखेपासून 14 फेब्रुवारीपर्यंत करायचे आहेत. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा आपला ऑनलाईन 2 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत करायचे आहेत. त्यानंतर करेक्शनसाठी 2 दिवस एक्स्ट्रा वाढवून दिले आहेत, 18 आणि 19 फेब्रुवारी. आणि ह्याची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती 28 फेब्रुवारीच्या दरम्यान लागणार आहे. ही PDF तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ह्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टरची ड्युटीज काय, प्रोफाईल कसं असणार आहे, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर त्याचं प्रोफाईल कसं आहे, डाकसेवक म्हणजे डाकसेवकचं काय रोल असणार आहे ते सगळं ह्याच्यात दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पगार किती असणार आहे, ही भरती सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत होते, पण पगार हा TRCA म्हणजे टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स. ह्यामध्ये महागाई भत्ता पण मिळतो. ही बेसिक सॅलरी म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,000 पगार आहे, हा बेसिक पगार आहे. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर व डाकसेवकसाठी 10,000 ते 24,000 इतका पगार आहे. त्यानंतर तुमची एज हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्ष पाहिजे. बाकीच्यासाठी रिलॅक्सेश म्हणजे बाकीच्यांसाठी एजमध्ये सूट आहे, 5 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष तुम्ही बघू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10वी पास मार्कशीटवर तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर तुम्हाला अदर क्वालिफिकेशनमध्ये नॉलेज ऑफ कम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग, ॲडव्होकेट मेल लायटूर म्हणजे उत्पन्नाचं सोर्स पाहिजे, संगणकाचं ज्ञान पाहिजे, सायकल चालू झाली पाहिजे. त्यानंतर रिजर्वेशनसाठी सर्टिफिकेट 3 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. तुम्ही कमेंट करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. अप्लाय कसं करायचं आहे तर वेबसाईटवर जावा, इंडियन पोस्ट गव्हर्नमेंट https indianpostgovernal GDS ऑनलाईन एंगेजमेंट. सिलेक्शन क्रायटेरिया 10वीच्या मार्कवर असणार आहे. त्यानंतर तुमचे फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. जर सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आल्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर अजून काय आता तुम्ही कसं अप्लाय करायचं याकडे नीट लक्ष द्या. ह्यामध्ये कसे अप्लाय करणार तुम्ही ते दिलेलं आहे. म्हणजे पार्ट 1मध्ये 1 टाईम रजिस्ट्रेशन ते वेबसाईटवर जाऊन करा. https इंडियन पोस्ट ऑफिस gov.in GDS ऑनलाईन एंगेजमेंट. त्यानंतर मग पुढं मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका, ते OTP नुसार व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट बोर्ड इयर पासिंग तुम्ही करा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स टाकून ते कंप्लीट करा. त्यानंतर पुढं पार्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर मग प्रेफरन्स ऑफ पोस्ट ऑफिस भरा. फी पेमेंटच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं होतं की ST कॅटेगरीचे विद्यार्थी आणि महिलांसाठी हे मोफत आहे. फक्त जनरलच्या विद्यार्थ्यांनी 100 रुपये भरायचे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ डिव्हिजन करायचं. नंतर अपलोडिंग ऑफ फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर. रिसेंट फोटोग्राफ पाहिजे, साईज 100 KBच्या आत आणि 30 KBच्या पुढं पाहिजे. नंतर सिग्नेचर पण अपलोड करायचे त्यांचे. विंडो करेक्शन तुम्हाला सांगितलं 18-19 फेब्रुवारीसाठी आहे. झालं. तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे. ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मिळून जाईल DM मध्ये. धन्यवाद.